नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांपासून निलेश साबळे आणि शरद उपाध्याय हा वाद प्रचंड वाढतच आहे। निलेशला चला हवा येऊ द्या 2 मध्ये अभिजित खांडकेकरने रिप्लेस केलं। त्यावरून निलेशच्या डोक्यात हवा गेलीये, त्याला गर्व झालाय, त्यामुळे झी मराठीने त्याला डच्चू दिला असं शरद यांनी म्हटलं होतं। त्यावर निलेशने ही व्हिडिओ शेअर करत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं। तुम्ही तेव्हाच का नाही बोललात असं त्याने विचारलं। त्यानंतर शरद यांनी शांत राहणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी आता आणखीन एक पोस्ट करून स्वतःच हसू करून घेतल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। ही पोस्ट करण्याची काहीच गरज नव्हती अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत। शरद उपाध्याय यांनी आता शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, सुप्रभात मित्रमैत्रिणींनो, मी आणि निलेश भाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झालात, ही फारच अभिमानाची गोष्ट आहे। आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो, कारण त्यातून खूप काही शिकायला मिळते। वेळ मिळेल तशा पोस्ट मी लिहेनच, आपण असेच व्यक्त होत रहा अशी पोस्ट उपाध्याय यांनी केली आहे। मात्र निलेशच्या बोलण्यानंतर उपाध्याय हे वेड पांघरून पेडगावला गेल्याच्या भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। नेटकऱ्यांनी शरद उपाध्याय यांच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे, इतकं सामान्य होतं तर हे प्रकरण 10 वर्षांनंतर पुन्हा का आणलं? सन्मान आदर या दोन्ही गोष्टी लोकांनी द्याव्या लागतात, असं मागून मिळत नाही। गुरुजी आपल्यासारख्या मोठ्या माणसाकडून ही अपेक्षा नाही। आपल्यासारखा थोर जाणकार व्यक्तिमत्व जर इतक्या वर्षांची आडी मनात ठेवून असेल तर अवघडच आहे। अशा प्रतिक्रिया शरद उपाध्याय यांच्या पोस्टवर आता नेटकऱ्यांनी केल्या आहेत। तर या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।